नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास हा शिकणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये आपणास भरपूर अशा इतिहासकालीन गोष्टी ह्या समजावून घ्यायच्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं अभ्यासक्रम हा नवीन आलेला आहे. यात आपल्या लक्षात येईल की 2017मध्ये 9वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये आपणास पूर्ण 10 धडे अभ्यासायचे आहेत आणि यात स्वातंत्र्योत्तर भारत हा कसा होता हे आपणास बघायचं आहे. म्हणजे 1961 ते 2000 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास आपणास या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला आपली अनुक्रमानिका दिसत असेल. या अनुक्रमानिकेच्या अनुषंगाने पूर्ण 10 धडे आपणास अभ्यासायचे आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण नंबर 1 इतिहासाची साधने याला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आता आपण बघूया लिखित साधने. लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला, ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषत वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजे आंतरजालचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात.
मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये येतात. राष्ट्रीय पातळीवरील काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, शॉर्ट फॉर्ममध्ये PTI असंही म्हणतात. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. त्यासाठी वेबसाईट म्हणजे www.publicationdivision.nic.in अशी आहे. पुढील लिखित साधन म्हणजे टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणीपक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला, 1977मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक म्हणजे फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरो होत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिकल सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. या ठिकाणी जाल कूपर टपाल तिकीटचे छायाचित्र आपण इथे बघू शकतो. भौतिक साधने. खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनात होतो. भौतिक साधनांमध्ये नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य यांचा समावेश होतो. नाणी. आता नाणींचा अभ्यास करूया. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते.
तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या ठिकाणी आपणास 1 रुपयाचा जो नाणी आहे किंवा जो नाणं ज्याला आपण म्हणतो कॉईन म्हणतो तो आपण या ठिकाणी बघू शकतो. 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी असे. पुढील घटक आहे संग्रहालये. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय होय. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारांमधील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य इत्यादी. पुढील घटक म्हणजे मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यांमधून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. दृकश्राव्य साधने. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी असे उदाहरण आपण सांगू शकतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला करून पाहायचे आहे. एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आव्हान या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. ती पाहूया. बर्फाचे तट पेटूनी उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर खळे, कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध विद्यार्थ्यांनो तुम्हाला घ्यायचा आहे. पुढील मुद्दा बघूया. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये FTII असं म्हणतात. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभोधपट म्हणजे डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभोधपट उपयोगी आहेत. या ठिकाणी आपणास FTIचे बोधचिन्ह दिसते. या छायाचित्रामध्ये आपण समजू शकतो की कशा पद्धतीने ते सिम्बॉल या ठिकाणी वापरतात. विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला करायचे आहे. देशभक्ती या विषयांशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? आता जर देशभक्तीविषयी असेल तर नक्कीच तुम्ही जर पिक्चर बघत असाल तर किमान तुम्हाला 1-2 पिक्चरांची नावं किंवा फिल्मची नावं माहिती असायला हवीत. तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आता यामध्ये जर तुम्ही जुना पिक्चर जर बघितला असेल बॉर्डर, तर त्यामध्ये नक्कीच आपल्याला समजते की देशभक्ती ही कशी असू शकते आणि कशी असायला हवी. पुढे जाऊया. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधनेसुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आले. आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना
स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूयात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला स्वाध्याय देण्यात आलेला आहे. प्रकरण पुन्हा एकदा नीट वाचून त्याला समजून घेऊन याची उत्तरं तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. खूप खूप धन्यवाद.